भाद्रपद महिन्यातला शेवटचा दिवस उजाडला. बैल अमावास्या. डोंगरगावात धूमधडाक्यानं साजरा होणारा हा आणखीन एक बैल पोळ्याचा सण. रामदास नदीवर आंघोळीला गेला तेव्हापासून बैल धुण्यासाठी गर्दी व्हायला लागली होती. 10-11 वाजेपर्यंत बैलांची नुसती झुंबड उडाली होती. बैल मालकांच्या उत्साहाला सीमा नव्हती. बैल शेतकऱ्याचं उपजीविकेचं साधन असतं. शेतकऱ्यांवर ते अनंत उपकार करतात म्हणून तर या दिवशी अति उत्साहानं बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. या दिवशी बाकीची सारी कामं बाजूला ठेवली जातात म्हणून रामदासला सुट्टी होती. काळेश्वराची पूजा अर्चा केल्यानंतर त्यांनी अर्धा तास नित्य नियमाप्रमाणे गीता पठण केलं आणि स्वयंपाकाला बसण्याऐवजी डोंगरगावच्या तरुणांचा बैलपोळ्याचा उत्साह पाहण्यासाठी पुन्हा नदीकडे गेला. नदीकाठच्या एका उंच कातळावर बैल धुण्याची नयनरम्य गंमत पाहत बसला. वरच्या बाजूला रोजच्याप्रमाणे बायांची गर्दी होती आणि खालच्या बाजूला बैलांची गर्दी. नदीकिनारी जणू जत्रेचं स्वरूप आलं होतं. एकेकाळी रामदासकडेही बैलांची सुंदर जोडी होती. गंमत पाहता पाहता त्याला आपल्या हिरा मोतीची आठवण आली आणि त्याबरोबर गतकाळातल्या सगळ्या विदारक आठवणी मस्तकात भाणाणायला लागल्या. हळूहळू विकलता वाढत गेली. मस्तक बधीर व्हायची पाळी आली. काळजाच्या कप्प्यात बंदिस्त करून ठेवलेलं असीम दुःख आपोआप नेत्रांवाटे पाझरायला लागलं. मग मात्र त्याला तिथे बसवलं गेलं नाही. विषण्ण मनानं आसवांना थोपवून तो खाली मान घालून खोलीवर आला. वाटेत 4-5 जण भेटले होते पण त्याच्याकडे लक्ष द्यायला वेळ कोणाला होता. या दुनियेत कोण कोणाचं आहे. एकलेपणाची जाणीव काळजात हुरहुरायला लागली. मग खोलीत शिरताच त्यांनी दाराला कडी घालून टाकली. अर्धा पाऊण तास शांतपणे पडून राहावं म्हणून सतरंजी घेण्यासाठी तो खिडकीजवळ गेला. अगदी अनपेक्षितपणे नंदाच्या घराच्या दाराकडे नजर गेली. अंगाभोवती पातळ लपेटून नंदा दारातून बाहेर अंगणात येताना दिसली. ती न्हावून बाहेर आली होती. आपल्याच नादात कसलंसं गाणं गुणगुणत होती. अंगणातल्या मोगऱ्याच्या वेलीजवळ आली. पातळाचे ओचे डाव्या बगलेत पकडून फुलांची एक फांदी उजव्या हातानं 2 क्षण नाकाजवळ धरताच रामदास स्वतःला विसरून गेला. फुलातला गंध हुंगून झाल्यानंतर तिने मिनिटभर ओले केस झटकले आणि मग ती निवांतपणे पातळ नेसायला लागली. अंगात अर्थातच ब्लाऊज नव्हता. तिचं ते तसं दर्शन होताच त्याचा एकाकीपणा कुठल्या कुठे पळून गेला. तिच्या मादक तनुलतेतलं सौंदर्य प्राशन करताना आपल्याकडनं पाप घडतंय असा सारासार विचारही त्याच्या मनाला स्पर्शून गेला नाही. त्याचं मनोबल तोकडं पडलं होतं. जेव्हा ती ब्लाऊज घालण्यासाठी घरात गेली तेव्हा तो भानावर आला. मग मात्र त्याची त्याला लाज वाटली. स्वतःच्या उथळ मनोवृत्तीचा धिक्कार करत त्यांनी सतरंजीवर अंग टाकलं. त्याच्या मनात या गोष्टीनं फार खळबळ माजवली. त्याचं अंतर्मन जणू म्हणायला लागलं की अखेर तू सामान्य माणूसच आहेस. देवदेवतांना जे जमलं नाही ते तुला कसं जमेल. अरे जाज्वल्य सौंदर्य पाहताना डोळे मिटण्याचा मूर्खपणा करतं का कोणी. का मनाला लावून घेतोयस. जगावेगळं असं काय घडलंय तुझ्या हातून. तुलाही मन आहे, तुलाही भावना आहेत. या कलियुगात हे पाप असल्याची तुला जाणीव झाली. हा तुझ्या मनाचा मोठेपणा आहे. आज तर तुझ्या मनाचा निर्मळपणा आहे. नंदा आवडली आहे ना तुला. मग का बरं स्वतःचा धिक्कार करतोयस. नंदाच्या ठिकाणी दुसरी एखादी तरुणी असती तर मात्र ते खचित पाप ठरलं असतं. 10-15 मिनिटं गेली असतील. बाहेरून कोणीतरी दार ठोठावलं. दार उघडण्यासाठी तो उठला. दार उघडलं तर दारात नंदा उमलू लागलेल्या एखाद्या मुग्ध कलिकेसारखी. ये असं म्हणून तो सतरंजीवर जाऊन बसला. काय बरं नाही का. तिने त्याच्या चेहऱ्याकडे बघत विचारलं. बरं नसायला काय झालंय. कामावर जायचं नाही आहे त्यामुळे पडलो होतो थोडा वेळ. काहीतरी लपवत आहात तुम्ही. खरंच काही नाही. आत्तापर्यंत तुझ्यापासून काही लपवलं आहे का. बैस ना. बसाय नाही आले. चहासाठी बोलवाय आले. या वेळेला चहा. आईला नानांना उपास आहे.
नाही, अशा अवेळी मी कधीही चहा घेत नाही. सणाचं नाही म्हणू नये आणि स्वयंपाक करायचा नाही हा, सांगून ठेवते. बैलपोळ्याचा सण संध्याकाळी असतो ना, तोपर्यंत मलाही उपास धरायला लावणार का काय? काय हरकत आहे? खिचडी केली आहे, फराळाचं करा. आमच्या गावात या सणाला सारी पुरुष माणसं उपास करतात. बैलांच्या मिरवणुका केव्हा निघतात? 1-1:30 वाजता. 3 वाजता येशीत बैलाचं नारळ तोडायला सुरुवात होती. अहो, त्यावेळी अशी मजा येते म्हणून सांगू. रामदास गालात हसायला लागताच ती बोलायची थांबली. तिच्या स्वच्छंदी आविर्भावामुळे त्याचा उरला विषण्णपणा आणि मनात सळणारा मगाचा प्रसंग गायब झाला होता. तो म्हणाला, अगं सांग ना, ऐकतोय मी. काय नको, तुम्हाला टिंगल वाटते. बरं, एक सांगितलं तर ऐकशील? त्यांनी विषयांतर केलं. ऐकीन की, सांगा. तुमची आंघोळीची न्हाणी घरात आहे ना? हां, आहे की. मग उद्यापासून पातळ नेसण्यासाठी असं उघड्यावर अंगणात यायचं नाही. झटकन तिच्या डोक्यात प्रकाश पडला. लाजेनं ती लाल झाली. ओशाळून खाली बघत कसंबसं म्हणाली, नाही येणार. दुसऱ्यांना सगळ्या ब्रह्मांडाचं दर्शन होईपर्यंत अहो आजूबाजूला कोणी नव्हतं म्हणून शानी आली बाहेर. चूक झाली. काय पगाय मिळालं ते सांगणार असा तर कान बी पकडते. ती मस्तपैकी डोळे वळवत गालात हसत म्हणाली. रामदास चक्रावून गेला. आश्चर्यानं वासून तिच्याकडे पाहत राहिला आणि मग म्हणाला, सांगण्याची वेळ अद्याप आली नाही म्हणून कान पकडण्याची तुला गरज नाही. उलट तुलाच कोपरापासून हात जोडावेत असं वाटायला लागलंय मला. म्हणजे स्त्रियांच्या अंगी किती नखरे असतात हे आजपर्यंत मला माहिती नव्हतं. तू तर फक्त एकच दाखवलास. नंदा, एवढी उतावीळ होऊ नकोस. अजून बरंच रामायण बाकी आहे. आपलं प्रारब्ध कधी कोणतं वळण घेईल ते सांगता येणार नाही. नाना नकार देतील असं का वाटतंय तुम्हाला? कारण त्यांना समाजाच्या नातलगांचा विचार करावा लागणारच ना. माझं लगीन करू नका असं समाज म्हणेन का? नातलग काय म्हणतील? न उजवता हिरी टाकलाय सांगतील. काही पण सांगतील. ते तुझा विचार करणार नाहीत, माझा करतील. आणि जे माझे पाय धरू बघतायत ना, ते उद्या पाय ओढायला कमी करणार नाहीत. तुझ्यापेक्षा मी 2 पावसाळे जास्त पाहिलेत. समाजाची रीत फार विचित्र असते. तुमचं बोलणं मला अजिबात पटत नाही. काहीतरी डोक्यात धरू नका. माझ्या प्रारब्धावर माझा ठाम विश्वास आहे. चला उठा. आई नाना वाट बघत असते आणि त्यांनी हाक मारायची अगोदर जाय पाहिजे. रामदासला उठावंच लागलं. तिला नकार देणं शक्यच नव्हतं. अनेकदा तिने त्याचा नकार मोडून काढला होता. दाराला कडी घालून तिच्या मागोमाग तो गेला. त्याला एक गोष्ट जाणवली होती. न शिकवता सुद्धा तिने बरेच शब्द शुद्ध उच्चारले होते. तो मनात म्हणाला, ही आपल्या प्राप्तीसाठी हवं ते दिव्य करायला मागे पुढे बघणार नाही. ही फक्त आपली आराधना करत नाहीये तर तपश्चर्या सुद्धा करतीये. चहा झाला. फराळाचं झालं तरी नानांनी त्याला हलू दिलं नाही. बैलांच्या मिरवणुका निघेपर्यंत त्यांच्याबरोबर गप्पा मारत ओसरीत बसून राहावं लागलं. मित्रमंडळींपैकी कोणीतरी येईल असं त्याला वाटलं होतं, पण त्यांना कसं शक्य होतं ते. नंदाची मात्र आत बाहेर चाललेलं होती. गुलाब फुलासारखा तिचा चेहरा प्रसन्न होता. नजरानजर होताच तिचं स्मित फुललेलं होतं. त्याच्या अंतःकरणात गोड गोड तरंग लहरत होते. ढोलताशांचा आवाज कानावर आल्यावर नाना म्हणाले, येशी का चालायचं ना? मिरवणुका निघाल्यासारख्या वाटतात. हो मग चालायचं तर, असं म्हणून तो लगेच उठला. तो खोलीत आला. वेशीकडं जाण्यासाठी जरी त्यांनी नानांना होकार दिला तरी सावकाश जावं असं म्हणून तो सतरंजीवर टेकला. अंग टाकलं तरी झोप येऊ शकणार नव्हती. टाइमपास करण्याचा सगळ्यात सोपा उपाय होता गीता पठण. परंतु 15-20 मिनिटंसुद्धा त्याला एकाग्र चित्तानं गीता वाचता आली नाही. वेशीकडून वेगवेगळे आवाज कानावर आदळायला लागले होते. गुंडाळलेली गीता देवळीत ठेवताना खास वाचण्यासाठी धोंडमाळहून आणलेली शहनशाह नावाची कादंबरी दिसली. एकेकाळी त्याला कथा कादंबरी वाचनाची फार आवड होती. श्रीकृष्ण, शिवछत्रपती, राणी लक्ष्मीबाई, नेपोलियन, संत ज्ञानेश्वर ही त्याची अत्यंत आवडीची पात्र होती. यांच्यावर आधारित एकही पुस्तक न मिळाल्यामुळे तो शहनशाह घेऊन आला होता. नंदा त्याच्या जीवनात डोकावू लागल्यापासनं
मृतप्राय झालेली वाचनाची आवड पुन्हा जिवंत झाली होती. नासम इनामदारांच्या कसदार लेखणीमुळे त्याला औरंगजेबसुद्धा वाचनीय वाटला. 4-5 पानं वाचावीत म्हणून तो बसला होता. 50 पानं वाचून झाली तरी पुस्तक खाली ठेवावंसं वाटलं नाही. 4 वाजून गेले असतील म्हणून तो उठला. समाजसेवेचं व्रत घेतलं होतं, त्यामुळे समाजात जाणं भाग होतं. कोणी नावं ठेवू नयेत म्हणून हजेरी लावणं क्रमप्राप्त होतं, जरी मन घेत नव्हतं तरीही. कांतीशेठच्या दुकानापुढच्या ओट्यावर बरीच वयोवृद्ध मंडळी बसली होती. त्यांच्यात तो जाऊन बसला. बैलाच्या शिंगाला बांधलेल्या नारळ तोडण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली होती. वेशीच्या पलीकडे 10 फुटांवरनं एक बैल सोडला जात होता. वेशी पलीकडे 15-20 तरुण ओळीनं उभे होते. बैल जवळ आला की पकडत होते, नारळ तोडत होते. काही बैल त्यांचं कडं तोडून सही सलामत तोरणाच्या पलीकडे जात होते. हे दृश्य खरोखर मोठं नयन मनोहर आणि तेवढं चित्तथरारक होतं. ही अत्यानंदाची पर्वणी उपभोगण्यास तिथे जवळजवळ सारा गाव गोळा झाला होता. रामदासनं साऱ्या गर्दीवरनं नजर फिरवली. रस्त्याच्या पलीकडे नेमकी त्याच्यासमोर नंदा उभी असलेली दिसली. त्याने तिच्याकडे बघताच तिने गोड स्मित करून खांद्यावरचा पदर डोक्यावर घेतला. तिच्याजवळ तिच्या 3-4 मैत्रिणी होत्या. त्याला त्यांच्याशी कर्तव्य नव्हतं. त्याने डाव्या हातानं डोक्यावरची टोपी काढून उजव्या हातानं तळवा केसांवरनं फिरवला. सारं आपोआप घडलं. तेवढ्यात 2 मस्तवाल गावरान खोंडांबरोबर डरकाळ्या फोडत पकाशेट वरतून येताना दिसला. त्यांनी आपल्या खोंडांना दारू पाजलेली असावी. ते थैथै नाचत होते. वेशी नजीक येताच पकाशेटनं नारळ तोडणाऱ्या तरुणांना आव्हान दिलं. मी नारळाच्या ऐवजी खोंडांच्या शिंगांना 100 नोटा बांधल्यात. कोणाची हिंमत असेल तर दावा तोडून. नारळ तोडणाऱ्या तरुणात काहीतरी कुजबूज झाली. साधा पैलवान 4 पावलं पुढे येऊन मोठ्यानं म्हणाला, पकाशेट एक सोड सोड सोड. एका वेळेला दोन्ही सोडले तर आम्ही बाजूला वाहणार. सोंडांना बिचकायचं नाही, चाबूक लावायचा नाही. या आटे पाळायची तयारी असन तर खोंड सोड, नसन मिरवत घेऊन जा. तुमच्या अटी मान्य आहेत मला. आपापल्या जीवाला सांभाळा एवढंच सांगणं आहे माझं. कुणाला काय अपाय झाला तर त्याला जबाबदार मी नाही, पकाशेट उद्दामपणे म्हणाला. त्याबरोबर दृष्टीपथ्यात असलेल्या काही तरुणांनी एकमेकांना इशारा केला. 10-12 जण स्वयंस्फूर्तीनं भराभरा वेशी पलीकडे उभ्या असलेल्या तरुणांना जाऊन मिळाले. एकाखाली एक अशी त्यांनी 2 कडी केली. त्यांचा आवेश द्विगुणित झालेला होता. पकाशेटचा गर्व उतरवायचाच अशी प्रत्येकानं मनोमन प्रतिज्ञा केली होती. न पिताही त्यांना जणू नशा चढली होती. पहिला खोंड सोडण्यासाठी पकाशेट पुढं झाला. गळ्यातलं गळपेंड सोडलं, वेसन ओढली, सोंड मोकळा झाला. एक भली मोठी उसळी मारून तो वेशी खाली गेला, पण दुसरी उसळी मात्र तो मारू शकला नाही. पलीकडे जायला त्याला मार्गच दिसला नाही. गांगरून स्वतःभोवती घरघर फिरत राहिला. ही संधी साधून 5-6 तरुण त्याला झोंबले. एकानं सहजपणे त्याच्या शिंगातली नोट तोडली. इकडे पकाशेटच्या अंगाची लाईलाई झाली होती. दातोट खात त्याने दुसरा खोंड सोडताना मात्र त्या अटीचा भंग केला. सर्वांदेखत त्याने या खोंडाला पराणी लावली. त्याबरोबर त्या खोंडानं मोठी डरकाळी फोडून पुढे झेप घेतली. पण आता नारळ तोडणारे तरुणसुद्धा इरेला पेटले होते. खोंडानं वेशी पलीकडे दुसरी झेप घेता 4घे जण त्याला झोंबले. आप्पासाहेबांच्या विश्वासने त्याची नाकपुडी पकडली होती. 2घे जण मानेला लोंबकळले होते. 4थ्यानं डावं शिंग पकडलं होतं. खोंडाचा वेग थंडावला. त्यावेळी आणखीन 2घांनी शेपटी पकडून त्याला रोखलं. 7व्याने अलगद नोट तोडून टाकली आणि तो आनंदानं ओरडला, जिंकलो रे जिंकलो, सोडा आता. सारे बाजूला झाल्यावर विश्वासनं नागपुडी सोडली. त्यावेळी सोंडानं उसळी मारल्यामुळे विश्वासच्या खांद्याला झटका बसला. सांध्यातून खांद्याचा हात ढासळलं. त्याच्या डोळ्यांपुढे क्षणार्धात अंधारी आली. चक्कर येऊन तो खाली कोसळला. निमिषार्धात त्याच्या भोवती 100-125 माणसं गोळा झाली. काय झालंय काय झालंय, जो तो एकमेकाला विचारायला लागला. विश्वासचा हात निघाल्याची वार्ता 2 मिनिटात सर्वत्र पसरली.
दौलू काका म्हणजे चंद्राचे वडील धावत विश्वासजवळ गेले. हातपाय बसवण्याचं ज्ञान त्यांना थोडंफार अवगत होतं. रामदासही गर्दीतनं वाट काढत काढत पुढे घुसला होता. दौलू काका त्याचा हात बसवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते. विश्वास गोराढोरासारखा ओरडत होता. बराच प्रयत्न करूनही त्यांना हात बसवता येईना. मग रामदास त्यांना म्हणाला, काका जरा थांबा, मी प्रयत्न करून पाहतो. सांध्यातून हाडूक सटकलंय माहिती ना? दौलू काकाने त्याला काहीशा अविश्वासानं विचारलं. त्यांनी प्रतिउत्तर न देता विश्वासचा हात हातात घेतला. विश्वास कळवळला. खांद्यातून सरकलेलं हाड बोटांनी चाचपून बघत रामदास गोड स्वरात म्हणाला, विश्वास शांत हो. ओठांवर ओठ गच्च आवळून धर. मनात काळेश्वराचं स्मरण कर. किरकोळे हे, थोडी कळ काढ. बोलता बोलता त्याने विश्वासचा हात आस्ते आस्ते कानाकडे नेला आणि दुसऱ्या हाताच्या मुठीनं झटकन बगले घालून वरती झटका दिला. खट्टकन आवाज झाला आणि क्षणार्धात विश्वास हसायला लागला. बघे मंडळी थक्क झाली होती, अगदी दौलू काका सुद्धा. मग रामदास विश्वासच्या पाठीवर प्रेमानं हात ठेवून म्हणाला, उठ की आता. अरे तुझ्यासारख्या मर्दगाडाल्या भागोबाईसारखं रडणं शोभलं नाही. अहो जीव जायची पाळी आली होती महाराज. अरे जीव जायला एवढा स्वस्त आहे का? संध्याकाळी झोपण्यापूर्वी आणि उद्या सकाळी आंघोळ करताना सांधा चांगला शेक. 2-3 दिवस खांद्याची फारशी हालचाल करायची नाही, हे लक्षात ठेव. त्याचवेळी त्याच्याही खांद्यावर आप्पासाहेबांचा स्नेहार्द्र हात पडला. ते म्हणाले, महाराज चला ओट्यावर जाऊन बसू आपण. ही तरणी पोरं अशीच जीवाशी खेळताना त्यांना मोठी मजा वाटते. माझं तर काळीच ठिकाणावर राहिलं नव्हतं. अहो तुमच्यासारखा किमयागार साऱ्या पंचक्रोशीत शोधून नाही सापडणार, पण तुमच्या या ऋणाचं ओझं आमच्या अडाणी गावाला पेलवल का हो? अप्पा, या गावावर ओझं लादण्यासाठी मी नाही आलेलो. इथे मला भरभरून प्रेम मिळतं आहे, तोंड भरून आशीर्वाद मिळत आहेत, पोट भरून खायला मिळतं आहे. या पलीकडे माझी काही अपेक्षा नाहीच आहे. दोन्ही खोंडांच्या शिंगातल्या नोटा तोडल्या गेल्यामुळे पकाशेटचं आव्हान फुसकं ठरलं होतं. त्याची पैशाची धुंदी आणि उन्मत्तपणा खाडकन उतरला. खाली मान घालून तो निघून गेल्यानंतर कार्यक्रमाला पुन्हा सुरुवात झाली. मग मात्र कोणालाही कसलीही दुखापत न होता या आनंदोत्सवाची सांगता झाली. सारेजण गुळ खोबऱ्याची खिरापत खाऊन अत्यानंदानं आपापल्या घरी गेले. एक एक दिवस मावळत होता. रामदासचं डोंगरगावात धार्मिक सामाजिक कार्य निरपेक्षपणे अव्याहत चाललेलं होतं. काळेश्वराच्या सेवाचाकरीत त्यांनी कधी खंड पडू दिला नाही. नित्य नियमानं सकाळ संध्याकाळ त्याची पूजा अर्चा चालू होती. सामाजिक कार्यही तो पोटापाण्याचा उद्योग सांभाळून जमेल तसं करत होता. गावातले 10-12 तरुण शुद्ध बोलायला लागले होते. शिक्षण, अंधश्रद्धा, आधुनिक शेती आणि परमेश्वर भक्ती हे त्याचे समाजसेवेचे प्रमुख विषय होते. अज्ञान अंधकार दूर करायचा तो प्रयत्न करत होता. अंधश्रद्धांवर घणाघाती हल्ला करत होता. शेती सुधारणेचं महत्त्व पटवून देत होता आणि परमेश्वराविषयी लोकांच्या मनात श्रद्धेची बीजं पेरत होता आणि त्यात त्याला यश मिळत होतं. विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर त्यांनी आणखीन एक उपक्रम सुरू केला. आप्पासाहेबांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी शेतकऱ्यांचा आणि शेतमजुरांच्या पतसंस्थेच्या धर्तीवर अल्प बचत फंड सुरू केला. तात्यांना खजिनदार केलं, वाळुंज गुरुजींना चिटणीस केलं. स्वतः मात्र विचारपूर्वक अलिप्त राहिला. त्यांनी फक्त सदस्यत्व स्वीकारलं. लोकांनी फारच आग्रह केला म्हणून तो सल्लागार झाला. नाममात्र व्याजदरानं कर्ज मिळण्याची सोय झाल्यामुळे लोकांनी रामदासच्या या अभिनव उपक्रमाचं तोंड भरून कौतुक केलं. विजयादशमीनंतर 2 दिवसांची घटना. तसं पाहिलं तर 4-8 दिवसांनी डोंगरगावात काही ना काही नवीन घटना घडत होती. ही घटना साधीच होती. संध्याकाळी स्वयंपाकाला सुरुवात करण्यापूर्वी तो किराणा माल आणण्यासाठी कांती शेठच्या दुकानात गेला होता. दुकानात कांती शेठशिवाय दुसरं कोणीही नव्हतं. त्याला पाहता शेठजींनी त्याचं सुहास्य मुद्रेनं स्वागत केलं. खुर्ची पुढे करत ते म्हणाले, या महाराज बसा. नाही, बसायला वेळ नाही शेठजी, पोटोबाची सेवा करायची आहे. तुम्हाला तर काय नेहमीच घाई असते. बसा, चहा ठेवायला सांगतो. नाही तर असं करा ना, आज आमच्याकडनं जेवूनच जावा. नाही,
शेठजी, भलता आग्रह करू नका. का? आमचं जेवण चालत नाही का? न चालण्याचा प्रश्नच येत नाही ना शेठजी. जी बंधनं मी स्वतःवर लादून घेतली आहेत ती तुम्हाला नव्यानं सांगायची गरज नाही. मी माझी तत्त्व थोडी शिथिल केली असल्यामुळे काही कारण असलं तर जेवणासाठी निश्चित थांबलो असतो. यादी घ्या, झटपट द्या. माझं खाणं पिणं उरकेपर्यंत मित्रमंडळींना निष्कारण ताटकळत बसायला लागतं. हा, चहा सांगतो, माल द्यायला सुरुवात करतो. तुमच्याकडे एक महत्त्वाचं काम आहे हो, म्हणून बसायला आग्रह करतोय. रामदास खुर्चीवर टेकत म्हणाला, त्यासाठी चहा सांगायची गरज नाही ना शेठजी. पुन्हा केव्हा तरी चहासाठी येईन निवांत. माल देता देता आपलं बोलणं होईल ना? नाही, नको शेठजी, खरंच सांगतो, ही चहाची वेळ नाही आहे. तुम्ही कामाचं बोला ना. दिवाळीनंतर मी धोंडमाळला दुकानं हलवणार आहे. काय सांगताय शेठजी? डोंगरगावला कंटाळलात का? नाही, कंटाळलो नाही. धोंडगावला मुलं शिकायला आहेत. त्यांच्या खाण्यापिण्याची आबाळ होते. शिवाय इकडं उधारीवर माल देण्यासाठी, उधार वसुली करण्यासाठी लोकांची फार हुज्जत घालावी लागते हो. 10-12 हजार उधारीवर पाणी सोडून जाणार मी. मग या घराचं काय करणार? तेच तर तुम्हाला सांगायचं आहे ना. तुम्ही इथं दुकानदारी सुरू करावी अशी माझी इच्छा आहे. दुकानदारी? आणि मी? हा महाराज, हे बघा, दुकानदारी करण्यासाठी या गावात तुम्हीच मला योग्य वाटतंय. महिन्याचं भाडं ठरवा, नाही तर घराची किंमत ठरवा. पैसे सवडीनं द्या, तुमच्यावर माझा विश्वास आहे. शेठजी, अहो, हा घराचा सौदा आहे. या मोक्यावर असलेल्या घराची कुणीही हवी तेवढी रक्कम द्यायला तयार होईल तुम्हाला. महाराज, अहो, मला पैशाचा मोह असताना तर तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मी हा घाट्याचा सौदा करायला तयारच झालो नसतो. मी या धंद्यात बऱ्यापैकी कमाई केली हो. आम्ही काय इनमिन 4 माणसं. अति लोभ चांगला नाही. आम्ही इथं आलो तेव्हा अंगावर फक्त कपडे होते. तुमच्यासारखी मोलमजुरी केली, दुकान थाटलं आणि कांती शेठ झालो. कधी लबाडी केली नाही, कुणाची चाडी केली नाही. काळेश्वराच्या आशीर्वादानं बरे दिवस आले नशिबी. महाराज, तुम्ही इथं मोलमजुरी करून चरितार्थ चालवताय. काळेश्वराला तुम्ही मोलमजुरी करणं मान्य नसावं. अधिक स्पष्टीकरणाची गरज नाही शेठजी, पण विचार करण्यासाठी मला 8-10 दिवस द्या. 15 दिवसांनी सांगावं महाराज. हां, पण दुसऱ्याकडे बोट दाखवू नका. बाजार करून रामदास खोलीवर आला, स्टोव पेटवला. मनात कांती शेठ आणि त्याच्या दुकानाच्या घराचा विचार चालू. कांती शेठचं त्याला फार नवल वाटलं होतं. व्यापारी माणूस एवढा भावनाप्रधान नसतो. दुकान आपल्याला देण्यात त्याचा हेतू काय असावा? का आपण या गावात हलकी सलकी कामं करतोय म्हणून? आपल्याविषयी त्याला आदर वाटतोय म्हणून? काही का असे ना, ही काळेश्वराची इच्छा असावी. आपण इथे स्थिरस्थावर झालो तर नंदाची प्राप्ती करणं कठीण जाणार नाही. रात्री 11 नंतर जेव्हा त्याने झोपण्यासाठी अंथरुणावर अंग टाकलं तेव्हासुद्धा हाच विचार त्याच्या मनात घोळत होता. दुकानदारी सुरू करायला हरकत नाही. आपण जर सुरू केली नाही तर कोणीतरी सुरू करणारच. आपण वाजवी दरात लोकांना माल पुरवला तर तीसुद्धा एक प्रकारची समाजसेवा होईल. नाथा महादाच्या कानावर घालायला हवं, नानांचा विचार घ्यायला हवा, अशी नामी संधी पुन्हा येणार नाही. दुसऱ्या दिवशी स्वयंपाक उरकल्याबरोबर जेवणापूर्वी नानांचा विचार घेऊन यावा म्हणून तो झाकपाक करून निघाला. तोच गीता वहिनी त्याच्या भेटीला आली. मी बाहेर निघालोय असं तिला सांगता आलं नाही. थांबणं भाग पडलं. तिला बसायला पोतं टाकून तो म्हणाला, बसा. ती पोत्यावर बसल्यावर मग तो बसला. ती त्याला पहिल्यांदाच एवढ्या जवळून पाहायला मिळाली. ठसठशीत बांधा, लंब वर्तुळाकार नेमगोरा लाघवी चेहरा, पाणीदार डोळे, हे सगळं कसं तिच्या उंच्या पुऱ्या देहाला शोभून दिसत होतं. ही 2 मुलांची आई आहे हे कोणाला सांगूनही पटलं नसतं. हिचं हे सौंदर्य हिला शाप ठरलेलं असणार. पकाशेठची तिच्यावर का वासना गेली या प्रश्नाचं उत्तर त्याला तात्काळ मिळालं होतं. पती निधनापूर्वी हिचं शरीर सौष्ठव यापेक्षा नक्की उत्तम असणार, रामदास मनात म्हणाला. बाहेर निघाला होता का? हां, पाठीमागे नानांकडे जाऊन बसणार होतो थोडा वेळ. त्यांच्याकडं काही काम होतं का? नाही, सहज जाणार होतो. मागच येणार होते तुम्हासनी भेटाया, पर बाळा भाऊजी 10-15 दिवस थांब म्हणले म्हणून चेन्नई आले मी. अहो, मीच त्याला तसं सांगितलं होतं. महाराज,
मातीला मिळालेलं माणूस परत येत नसतं हे ठाव आहे मला. यांचा मार करी घावाय पाहिजे ही एकच माझी इच्छा आहे. त्या मुडद्याचं वाटोळं होईन. माझ्या पोरांचा तळतळाट भावल्याशिवाय राहणार नाही त्या किरडीच्याला. गीता वहिनी एका दमात ताड ताड बोलायला लागली. वहिनी, अहो हे कलियुग आहे. या युगात प्रत्येकाला मरण्यापूर्वी पापपुण्याचा हिशोब देऊन जगाचा निरोप घ्यायला लागतो. माझ्या डोळे देखत त्या पापेला किड पाडायला पाहिजे. काय सांगावं, कदाचित पडतीलही, पण त्याला शिक्षा मात्र निश्चित होऊ शकेल. खरं सांगतायसा? हां, पण जर तुम्ही काही एक न लपवता साक्ष दिली तरच शिक्षा होईल. काय लपवलं म्या? हे बघा वहिनी, पोलीस काही अंतर्ज्ञानी नसतात. आपल्या संशयावरनं आणि आपण दिलेल्या साक्षी पुराव्यावरनं ते खरा गुन्हेगार शोधून काढतात. काय साक्ष द्यायला पाहिजे? गुन्हेगारांनी गुन्हा करताना पुरावा ठेवला नाही म्हणून साक्ष महत्त्वाची आहे. तुम्हाला कोणाचा संशय आहे का? असेल तर सांगा, मग सांगतो काय ते. नाही हो महाराज, मला कोणाचा पण संशय नाही आहे. यांचं कोणाशी एवढं वाकडं पण नव्हतं. मग नामाभाऊंचा खून उगाचच झाला का? ते बी खरंच आहे, पण मोगम कोणाचं कसं नाव घ्यायचं? नानाभाऊ दारू पित होते ना? हां, 4-8 दिवसांनी प्यायचे. तुम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला होता का नाही? 2-3 वेळा केला होता. पण ते मला काय पण त्रास देत नव्हतं. मी विचारलं की म्हणायचे, मी आपल्या पैशाने पेत नाही, पकाशेट पाजतोय. पकाशेट आणखी कोणाकोणाला फुकटात पाजत होता. यांनाच पाजायचा फकिस्त. यांचा तो जीवाभावाचा मैत्र होता. स्पष्ट विचारलं तर तुम्हाला राग नाही ना येणार? नाही येणार हो महाराज. लय आशेनं आले तुमच्याकडे, विचारा की. पकाशेट तुमच्या घरी यायचा का किंवा तुम्ही त्याच्या घरी जायचात का? खरं सांगा. एकमेकांकडं आमचं जाणं येणं होतं. तुमच्याविषयी नामाभाऊंना संशय येईल असं कधी काही घडलं होतं? ती 2-3 मिनटं काही बोलली नाही, स्वतःशी विचार करत राहिली. मग म्हणाली, दारूच्या नादात त्याने 2 वेळा ह्यांच्या देखत माझा हात धरला होता. हात धरून म्हणाला काय होता? वहिनी, तुमच्यावरून जीव वाळून टाकावा असं वाटतं, असं म्हणला होता एकडाव. याबद्दल नामाभाऊंनी विचारणा केली होती? नाही, पर महाराज. ती पुढं बोलूच शकले नाही. डोळ्यांना पदर लावून ती मुसमुसायला लागली. वहिनी, तुम्ही आधी शांत व्हा. हे बघा, मी काही कोणी ज्योतिषी किंवा देवऋषी नाही. तुम्ही माझ्याकडे श्रद्धेनं आलात, विचारायची परवानगी दिलीत म्हणून मी तुम्हाला विचारलं. तुम्ही स्वतःला त्रास करून घेण्यात काहीच अर्थ नाही आहे. एखादी सामान्य चूक माणसाला जीवनातनं उठवते. तुमच्या शिरावर 2 मुलांची जबाबदारी आहे. त्यांना शिकवा, मोठं करा. हिम्मत हारू नका आणि काळेश्वराकडे एक मागणं मागा. फुलासारखे केवळ कोमल देऊ नको रे मन मज देवा. फुलासारखे केवळ कोमल देऊ नको रे मन मज देवा. असती जगती हसरी सुमने जग आहे परी जळती लाव्हा. वहिनी, तुम्ही काळजावर दगड ठेवायला हवा. स्वतःच्या समाधानासाठी कोळसा उघडत बसला तर दुःख कमी होणार नाही, उलट ते वाढेल. आणखीन एक सांगतो, अल्प बचत फंडाच्या तुम्ही सभासद व्हा. या फंडाच्या माध्यमातून तुम्ही हवी ती मदत मिळवू शकाल. वय महाराज, काळजावर दगड ठेवून पण मी आता त्या राकीसाला सुखाने जगू देणार नाही. हे बघा वहिनी, मी तुमच्या भावासारखा आहे. भावाच्या नात्यानं एक सल्ला तुम्हाला देतो की तुम्ही स्त्री आहात, तुम्हाला कोणाचा आधार नाही आहे. सोडाचा मार्ग काटेरी असतो आणि हल्ली कायद्याच्या ऐवजी पैशाचं राज्य आहे. पैशाच्या मोबदल्यात कायद्याच्या चौकटी सहज बदलता येतात, पण तुम्ही काळजी करू नका. काळेश्वरावर विश्वास ठेवा. तुमच्या समाधानासाठी जे जे करता येईल ते मी करेन, मात्र याची वाच्यता कोणाजवळही करायची नाही. गीता उठली, त्याच्याजवळ गेली, हात जोडून झटकन खाली झुकत म्हणाली, महाराज, तो पकाशेट बोकडाच्या अवलादीचा आहे. तुम्ही माझ्याकरता जे काय कराल ते सावधपणे करा. पडद्या माग राहावा तुम्ही, मोर येऊ नका. तुम्हाला कोणचा बी त्रास नको व्हायला. ती निघून गेल्यानंतर तो जेवायला बसला. काहीशी अंतर्मुख होऊन ती गेली. तिने न सांगताही तिच्या प्रश्नाचं उत्तर तिला मिळालेलं होतं. गोडगोड बोलून स्वार्थ साधणाऱ्या माणसांचा जगात तोटा नाही आहे, पण रामदास तिला खरोखर वेगळा वाटला होता.
नवऱ्याच्या खुनाला आपणच अप्रत्यक्षपणे जबाबदार आहोत हे जरी तिने बोलून दाखवलं नव्हतं तरी तिला स्वतःच्या अपराधित्वाची जाणीव मात्र खचित झाली होती. या असल्या विचारांच्या आवर्तात रामदासनं जेवण संपवलं. जेवणाचं ताट विसळत असताना दौलू काकांची चंद्रा बोलवायला आली. चंद्रा ही सखूसारखी काही बिंदास्त होती, फटकळ तोंडाची होती. कशाला ही ब्याद आली रामदास मनात म्हणाला. ओरकलं ना महाराज, माणसं मोरं गेल्यात. हे काय निघालो तू हो पुढे मी आलो. नाही तुम्हाला घेऊन याय सांगितले बाबांनी. मला काय खांद्यावर का कडेवर घेऊन जाणार आहेस? त्याने मुद्दाम गालात हसत विचारलं. लहान बाळ असतं आता कडवणीला असतं. चला बिगिने. कावळं लय तरच देतात. भुईमुगाची काढणी आजच्या संपाय पाहिजे असं बा म्हणले. आणखीन काय काय म्हणाले तुझे बाबा? टॉवेलला हास पुसत त्याने मिश्किलपणे विचारलं. त्यावर चंद्रा खळखळून हसली आणि म्हणाली, बाबा आणि म्हणाले तुम्ही भुईमुग काढण्याची मिशीने एका दिवसात काढून घ्याल. मी मंदिराच्या बाजूनं येतो, चालेल? दाराला कडी घातल्यावर त्याने तिची परवानगी मागितली. मी पण येते की तुमच्याबरोबर, तेवढं देवाचं दर्शन होईन. देवाचं दर्शन घ्यायला मी जात नाही आहे. माझं कांतीशेठकडे थोडं काम आहे. 2 मिनटंसुद्धा कुठे थांबणार नाही आहे. माहिती मला. 2 मिनटाचे 2 तास लावान. तिकडं बाबा माझ्या नावानं शिमगा करत बसतील. चला, मी तुम्हासनी वावरात पाय ठेवल्यापतूर सोडणार नाही. भुईमुग काढायला किती माणसं आहेत ग? वाटेला लागल्यावर त्याने विचारलं. असतील की 7-8. चंद्रा आज भलतीच खुशीत आहेस. कशाहून म्हणताय? पुढच्या आठवड्यात काका बरडवाडीला जायचं म्हणत होते. काहीतरी सांगू नका. त्या खॉपदारा जाय माझं मन नाही घेत. मुलगा आला होता का? आला होता की, उंच तरारा काडी पालवायनच आहे. मग पसंत पडला का नाही? तो कांडे सर मला पसंत नाही महाराज. आईबाप ठरवतील त्याच्या गळ्यामध्ये माळ घालायची आणि जलंभर त्याची सेवा चाकरी करायची अशी आपली रीत. माझा नाकार आईला सांगून बघितलं पण उपयोगच नाही झाला. बोलता बोलता चंद्राच्या डोळ्यातच पाणी आलं. मी एखादं स्थळ सुचवलं तर मान्य करशील? बरडवाडी सोडून कुठलं पण सुचवा, आनंदानं होकार देईन मी. बरडवाडीच्या त्या पायी तुम्ही सांगितलं तर बाबा ऐकत्यान बरं का. तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे महाराज, जन्मभर तुमचा उपकार नाही विसरणार. रामदासला तिची कीव आली. पण ह्या निमित्तानं तिच्या मनाची पारख करता आली. तिच्याविषयीचा त्याचा गैरसमज दूर झाला आणि तो म्हणाला, हे बघ चंद्रा, निश्चिंत राहा. काका ऐकतील माझं, मी त्यांना सांगतो. बरं झालं तुम्हाला वेळेवर सांगायला आलीस, नाही तर उशीर झाला असता. वावरात सांगता आलं नसतं म्हणून शनी तर तुमच्याबरोबर यायचा हट्ट धरला. बरं केलंस, पण मी मात्र तुला टाळण्याचा प्रयत्न करत होतो. का टाळत होता? अगं तू बिनधास्त आणि फटकळ तोंडाची आहेस म्हणून. हे तसलं वागणं तू आता कमी करायला पाहिजेस. सासरी गेल्यावर आपसुक समजा कमी होतं महाराज. तुम्हासनी एक विचारू का महाराज? विचार ना. काय विचारतेस? हाताने स्वयंपाक करायचा तुम्हाला कंटाळा येत नाही का? भूक लागली नसती तर कंटाळा आला असता ना. लगीन करावं असं तुम्हाला नाही वाटत का? नाही, अजून तरी नाही वाटलं. कमाल आहे. स्वयंपाक पाणी, पूजा अर्चा, दोन्ही भांडी, मोलमजुरी, भजन कीर्तन किती करायचं एकल्या माणसानं? तकलीफ नाही होत का? अगं चंद्रा, लग्न करायला आहे काय माझ्याकडे? ठेविले अनंते तैसेची राहावे, जे जे होईल ते ते पाहावे. काय करणार दुसरं? ना घर ना दार. माझ्यासारख्या गावोगाव भटकणाऱ्या फकीराला मुलगी कोण देणार? का नाही देणार? घरदार नसलं तरी समजा आहे की तुम्हाला. कोणी पण तुम्हाला पत्करायला तयार होईल. जी तयार होईल ना तिला भिकेचे डोहाळे लागले असतील. खरं सांगू का, लग्न करायची मला इच्छाच होत नाही. मी सुखात आहे अगं. मला फसवू नका महाराज. खरं वाटत नाही? नंदाला समोर आणू का सांगा? तुमच्यासाठी ती रोज तुळशीला पाणी घालती, तुमच्याशीच लगीन करायचं म्हणती. तिला वेड लागलं आहे असं मी म्हणेन. माझ्या जातकुळीचं जाऊ दे, माझं साधं नाव तरी तिला माहिती आहे का? मृगजळामागे धावून तहान भागत नाही चंद्रा. नंदा बिचारी आहे, तिने हा अविचार करायला नको होता. चंद्रा गप्प झाली. पुढे काय बोलावं तिला सुचलं नाही. रामदास मात्र मनातल्या मनात हसत होता. भुईमुगाचं शेत 200-300 पावलांवर आल्यावरती म्हणाली, काय तुमचा काय थांग पत्ताच लागत नाही बरं का महाराज. श्रोते हो, हा होता पोपटराव भसे लिखित प्रारब्ध या कादंबरीचा 9वा भाग, 10वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र हो.